मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये सत्या रागाच्या भरात तात्यासाहेबांचं घर जाळून देतो. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जो सत्या आहे त्याला फोन येतो आणि तो रागाच्या भरात असंच गाडीवरती फास्ट निघतो आणि फास्ट तो गाडीवरती तात्यासाहेबांच्या घरी जायला निघालेला असतो. तर आता इकडं ज्या मम्मी साहेबांत आहेत सगळे दरवाज्यात उभं असतात आणि दरवाज्यात उभं राहून ते बघत असतात. सत्य चाललाय, त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. ते म्हणतात रागाच्या भरात तात्यासाहेबांचं काही केलं नाही आणि बरं होईल असं म्हणतात. आणि आता तेवढ्यात तिथे मंजू पण येते पेढ्याचा बॉक्स घेऊन येते. तेवढ्यात आता मम्मी साहेबांना त्या म्हणतात, मम्मी साहेबांना त्यांना ते विचार सत्य कुठं आहे, सत्य नाही की ते. तर आता बलमा म्हणतो, वहिनी काय झालं माहिती का, सत्य रागाच्या भरामध्ये तात्यासाहेबांना मारायला गेला आहे. तर आता मंजूच्या हातातला पेढ्याचा बॉक्स खाली पडतो आणि आणि आता इकडं बॉक्स खाली पडल्यावर म्हणजे तिथून पळायला सुटते. आणि इकडं आता सध्या तिथे येतो तर बघतो तर काय, तात्यासाहेब घर जाळून तिथे उभा असतात घरासमोर. त्यांची माणसं आणि तात्यासाहेब पूर्ण घर जाळलेलं असतं त्यांनी. आणि ते नुसते बघत राहतात घराकडे. सत्य तिथे येतो आणि मोठ्याने ओरडतो, म्हणतो तात्या काय केलंस तू हे. आणि सत्य तात्यासाहेबांवर मारायला धावतो. ते तात्यासाहेब त्याचे पोरं पाठवतात आणि सत्याला मारायला सांगतात. आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये भांडणं होतात. त्यांचे भांडणं चालू असतात. तेवढ्यात सतत ते आगीचं उचलतो आणि मारायला लागतो. तेवढ्यात तिथे आता इकडं जी मंजू आहे तिची गाडी येते. पोलिसांची गाडीचा आवाज येतो. मग तात्यासाहेबांचे त्याचे मित्र सगळे पोरं घेऊन पळून जातात ते. आणि आता सत्य असतो, तो म्हणतो तात्या थांब थांब तात्या. तेवढ्यात ते सगळे पळून जातात. तर आता इकडं लगेच तात्यासाहेब जे आहेत तर सत्याच्या तोंडात वगैरे खूप हाणतात. सत्याला खूप हाणलेलं असतं त्यांनी. मग सत्य त्यांना हाणायला आगीचं हातात घेतो. तेवढ्यात मंजू म्हणते की काय रे, तुला काही वाटतं का नाही. अरे त्यांचं घर पेटून दिलं तू बदला घ्यायसाठी. अरे सध्या मला माहिती आहे तू रागाच्या भरात काही करू शकतो, पण एखाद्या माणसाचा जीव घेणं हे तुझ्याच्याने शक्य नाही आहे सत्या. खरंच तू खूप चुकीचा वागला हे मला माहिती ना. तर आता सत्या म्हणतो, वाघमारे माझं म्हणणं तरी ऐकून घ्या ना तुम्ही, असं म्हणतो. तर आता मंजू म्हणते की मला तुझं काहीच बोलणं ऐकायचं नाही आहे रे. तू काय रे चूक केली आहे सगळ्यात खूप मोठी सत्या. तू काय केलंय ना, थांब मी पोलिसांना बोलवते. सत्य तेवढ्यात मंजू सत्या म्हणतो, वाघमारे माझं ऐका. पण मंजू त्याचं काही ऐकत नाही. आणि आता मंजू तिथे पोलिसांना बोलवून घेते आणि ते पोलीस येतात. आणि ते पोलीस आल्यावरती आता ते पोलीस ते लगेच जे पोलीस असतात ते येतात. जातो साहेबांना येतात. तेवढे सत्य तिथून घराच्या आतमध्ये आगीत उडी मारतो आणि उडी मारून बघतो तर काय, तात्यासाहेबांची बायको तेव्हा मरून पडलेली असते. पण ती कोमात अशीच असते आणि खूप जखमी झालेली असते. तर तो खूप घाबरतो आणि तिला रगेत घेतो आणि तो उचलून बाहेर घेऊन येतो आणि ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेतो. तर इकडं जी मंजू आहे ती जाधव साहेबांना म्हणतात, साहेब म्हणतात काय झालं. तर मंजू म्हणते की हे सगळं सत्याने केलं आहे जाधव साहेब. तर जाधव साहेब म्हणतात ते शक्य नाही आहे, हे असं करेल म्हणून मला तर कधी वाटत नाही, कारण सत्ता असं आयुष्यात कधीच करू शकत नाही, मला माहिती आहे चांगलं, असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतात की खरंच केलं अहो त्यांनी, मी सांगतोय ना तुम्हाला. तर ते म्हणतात की नाही नाही मला माहिती आहे तो नाही करू शकत. कुठं आहे मग तो इथे. तर आता मंजू म्हणते की तो पळून गेला इथं हे सगळं करून. तर आता तर ते जाधव साहेब म्हणतात की शक्य नाही आहे, तुम्ही खोटं बोलताय मॅडम, असं म्हणतात. आणि आता लगेच इकडं सत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती आता डॉक्टर म्हणतो की डॉक्टर चेक करा पहिले. डॉक्टर म्हणतात नाही नाही पोलीस केस आहे ही, आम्ही त्यामुळे नाही चेक करू शकत. तर आता लगेच ते म्हणतात की मला नाही माहिती, आधी तुम्ही यांना ICUमध्ये न्या. तर त्यांना ICUमध्ये नेतात आणि डॉक्टर नंतर येऊन सांगतात की हे बघा आम्ही त्या असं आहे ना, त्यांची खूप सिच्युएशन कंडिशन आहे ना खूप याच्यात आहे, त्यामुळे त्यांना आहे ना कोमामध्ये जातील. त्या तुम्ही कोमामध्ये ठेवताय आहेत का. सत्या म्हणतो ठीक आहे मग. आणि त्यांना त्या कोमामध्ये टाकतात. आणि इकडं जी मंजू आहे ती मंजू खूप टेन्शनमध्ये येते. ती म्हणते की सत्याने हे सगळं केलंय, मला वाटलं नव्हतं सत्य असं कधी वागेल म्हणून, असं म्हणते. आणि इकडं आता जो बलमा आहे तो म्हणतो की सत्या तुम्हाला आजपर्यंत का नाही सांगितलंस रे, का नाही सांगितलंस तू की त्या जाधसाहेबाची बायको कोमामध्ये आहे, मला कळवायचं ना, मी काहीतरी केलं असतं. सत्या म्हणतो की नाही. तर इकडं जी मंजू आहे ती घरी जाते. घरी खूप रडत असते. तेवढं तिला तिच्या आईंचा कॉल येतो आणि म्हणते काय गं मंजू जेवण केलंस का. पण मंजू खूप रडत असते आणि मंजूला खूप वाईट वाटत असतं. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.